अगदी जलद व अचूक बातम्यांसाठी पाहत रहा महामीडिया 24 सदैव तत्पर। हातकणंगले तालुक्यातील हुपरी इथल्या नगरपालिका सार्वत्रिक निवडणुकीत मोठ्या चुरशीच्या लढतीत मनसेच्या विरोधी आघाडीला 2 जागा मिळाल्या आहेत। प्रभाग क्रमांक 5 मध्ये मनसेच्या जिल्हाध्यक्ष दौलतराव पाटील यांच्या पत्नी सौ गीतांजली पाटील व प्रभाग क्रमांक 8 मध्ये सौ सरिता नागेश कोंदाडे या विजयी झाल्या आहेत। या दोन्ही नगरसेवकांनी मोठ्या प्रमाणामध्ये शक्ती प्रदर्शन करत नगरपालिका कार्यालयामध्ये ग्रामदैवत श्री अंबाबाई देवींचे दर्शन घेऊन शहरातून पारंपरिक वाद्याच्या गजरामध्ये भव्य मिरवणुकीचं कार्यालय प्रवेश केला। यावेळी लोकनियुक्त नगराध्यक्ष मंगलराव माळगे व मुख्याधिकारी अजय नरळे यांनी त्यांचे रोपटे देऊन सत्कार केला। यावेळी बोलताना मनसेचे जिल्हाध्यक्ष व श्री अंबाबाई आघाडीचे नेते दौलतराव पाटील यांनी नुकत्याच झालेल्या नगरपालिका निवडणुकीमध्ये आम्ही श्री अंबाबाई आघाडी पुरस्कृत युवक क्रांती व शिव शाहू आघाडीच्या वतीने सामोरे गेलो। यामध्ये 2 नगरसेविका निवडून आल्या। जनतेने दिलेला कौल मान्य असून यापुढे हुपरी शहराच्या विकासासाठी आमच्या या 2 रणरागिणी चुकीच्या कामाला विरोध तर चांगल्या कामांना सहकार्य करण्याची भूमिका घेऊन सदैव शहराच्या विकासासाठी नगरपालिकेत कार्यरत राहणार असल्याचे सांगितले। नगरपालिका कार्यालयाच्या दालनामध्ये नगरसेविका सौ गीतांजली पाटील व सौ सरिता कोंदाडे यांच्या प्रवेशानंतर लोकनियुक्त नगराध्यक्ष मंगलराव माळगे व मुख्याधिकारी अजय नरळे यांनी रोपटे देऊन सत्कार केला। यावेळी नगरपालिका प्रशासन अधिकारी प्रशांत राळ, बांधकाम अभियंता प्रियंका भाड, श्री अंबाबाई आघाडीचे अध्यक्ष विलास शिंदे, स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे तालुका अध्यक्ष राजाराम देसाई, युवा नेते गुरु पाटील, नागेश कोंदाडे, मनसे शहराध्यक्ष गणेश मालवेकर, उमाजी पाटील, धर्मवीर कांबळे, विठ्ठल पाटील यासोबतच महादेव पाटील, किरण हुपरीकर, पद्माकर चौगुले आदीसह यावेळी मनसे श्री अंबाबाई आघाडीचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते। तर मग चला सबस्क्राईब करायला विसरू नका महामीडिया 24 न्यूज चॅनलला। महामीडिया 24 सदैव तत्पर।